नमस्कार, मी शीतल. तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचा दिवस आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. चला तर शुभ सकाळ. सकाळची कामे सुरू झालेली आहेत. मामी तिकडं पोळ्या करत आहेत सासूबाई, आणि मी इकडं भांडे लावून घेते. कारण माझं आता घरातले भरपूर सारे कामं राहिले, तोपर्यंत त्या पोळ्या टाकून घेत आहेत. चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ बघा मग, कारण व्हिडिओ खूप माझे पेंडिंग पडलेले होते. 8 दिवस व्हिडिओज टाकले नव्हते मी, त्यामुळे आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे. नक्की मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कपडे धुलेत. आता मी कपडे वाळू घालायला चालले टेरेसला, कारण खाली लय थंडीनं कपडेच वाळणं झाले. तर हे बघा, सगळे कपडे वाळू घातले मी टेरेसला, कारण खाली थंडीनं कपडेच वाळत नाहीत ना, त्यामुळे. आणि आता गहू पण किडे झाले म्हणून सगळ्या टेरेसला आता अगोदर चाळून घेतले होते काल मी सगळे गहू, आणि आता मस्त असे पांगून घेत आहे. कारण ऊन चांगलं पडले ना टेरेसला, त्यामुळं जरा ऊन दिल्यानं किडे कमी होतील म्हणून मी आता साडीवर असे पातळ पांगवत आहे. कारण साडी लवकर गरम होते खालून टेरेसला पण आणि वरून उन्हानं पण, त्यामुळं लवकर वाळतील म्हणून आता मस्त असे मी गहू वाळू घालत आहे. हे बघा, मस्त असे गहू वाळू घातलेत. गव्हामध्ये खूप किडे झालते ना, त्यामुळं काय केलं, चाळले काल मी सगळे आणि मस्त असे वाळू घातले. कपडे पण वरच टाकले, म्हणलं आता वाळतील कपडे पण. इकडं पण मस्त गहू वाळू घातले तर साडीवर, कारण साडीवर टाकल्यानं खालून टेरेस पण गरम होते आणि वरून ऊन पण लागते. साडीला चांगले गहू वाळून जातात. बघू शकता तुम्ही, मस्त असं कडक ऊन पडले आमच्या इकडं. छान असं ऊन पडलंय. हे बघा आपल्या अप्सरा. मस्त चालल्यात, बसल्यात. खाली मी डोश्याचं पीठ काढून ठेवलं होतं. आता डोसे बनवायचे तर, आणि डाळीची भाजी आणि पोळी पण बनवली होती पोरांना डब्यासाठी. तर आता सगळं आवरून घेते खाली. चला मग तुम्ही पण माझ्यासोबत. तर मग आता खालचं आवरून घेते. वरचं घर पण झाडायचं आहे मला, पण आता म्हणलं खालचं अगोदर आवरून घ्यावं आणि मग वरती या. वरचं रूम पण आवरायची राहिली आहे. चला तर मस्त आता डोसे बनवायचे. डोश्याचं पीठ रात्रीच काढून ठेवलं होतं आणि मस्त आता भिजले. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, छान असं फुगलंय पीठ आता आपलं. हे थंडीमध्ये जास्त फुगत नाही, पण आता मस्त फुगले, कारण उशीर झालेला आहे. 10:30-11 वाजत आले तर, त्यामुळे आता मस्त पीठ झालंय. आता छान असे डोसे करते. चला तर मी आता अगोदर उत्तप्पे करते, नंतर डोसे बनवते, कारण मामीला उत्तप्पा खायचा आहे. त्यामुळे आता अगोदर उत्तप्पा करते आणि काय टाकते बघा. मग थोडंसं पीठ काढून घेतलं आता ह्याच्यात.
हे आणि कांदा आणि मिरची आहे, आता ती ह्याच्यात टाकून घेते, बारीक चिरून घेतली आहे. छान असा त्याच्याकडे चांगले असते भांडे चांगले खाता येईल खा म्हणलं या टाकून बघा पीठ काय चौकन ताप नाही, पण चौकन ताप नाही असं वाटायला मला. चांगलं दही दिले की त्याला खायला सुनीलला खालचं बुडा ते होय ना तसंच कोथिंबीर काय नाही घेतली चांगली नव्हती खा शिकताले बघा ना ते टोकून भाजून आता टाकलंय ना, आता चालूच नाही चालू आहे. असं शिवायचं का म्हणून लागली. हे बघा मस्त असे डोसे आता झाले आहेत. हे उत्तप्पे केलेत मी थोडी मिरची कांदा टाकून, आणि आता प्लेन डोसे पण काय बनवणार आहे. मला उत्तप्पा नाही आवडत, तर प्लेन डोसे पण काय बनवते मी. चला या ना डोसा खायला. डोसा झालाय, आता नाश्ता करायला या तुम्ही पण. हे बघा गावाला गेले होते ना मी, सारखी धावपळ सुरू होती, त्यामुळं काही साड्यांच्या धू तशाच ठेवल्या होत्या मी. घड्या पण घालणं झाल्या नव्हत्या. आता एवढ्या साऱ्या साड्यांच्या घड्या करून माझ्या डेली रुटीनच्या बॉक्समध्ये ठेवून देते. आणि आता बघू शकता तुम्ही, घर पण सगळं आवरून घेतलंय, झाडून पण घेतलंय, आणि आता मस्त अशा घड्या घालून घेते साड्यांच्या. आणि माझ्या डेलीच्या साड्या आहेत त्या मी घालण्यासाठी ठेवून देते घड्या मारून. काही दिवस माझे व्हिडिओ बंद होते ना, त्यामुळे मी गावाला गेलेले होते.
काही कारणानिमित्त थोडे माझे डेली ब्लॉग आले नाहीत, त्यासाठी मी तुम्हाला माफी मागते आणि आता कंटिन्यू आजपासून चालू करते माझे व्हिडिओ मी. हे बघा सगळं घर हे आवरून घेतलं मी आणि आता बेडरूम पुसत आहे खालची मी, आणि खालचा हॉल किचन सगळं आवरून घ्यायचंय म्हणजे पूर्ण काम आवरेल माझं. आणि काय भाज्या घेतात त्या भाज्या पण निवडत बसायचे मला, त्यामुळं आता मी घर पुसून घेत आहे. काय झालं? कसे व्हायले हा कसं व्हायले तुला? झोप यायली, थंडी वाजली का नाही? थंडी वाजली का नाही? थंडी वाजली डांग 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 डांग. काय झालं काय व्हायले? कसं व्हायलं रे टप्पू? बाय बाय टप्पी, बाय. झोप आता. ओके ओके. घरातले कामं आवरलेत मी आणि आता सगळे घरातले कामं आवरून घेतलेत मी आणि मेथीची भाजी घेतली आहे छान अशी. आता ती मेथीची भाजी निवडत बसते मी. बघू शकता तुम्ही मस्त अशी मेथीची भाजी. आता थंडीच्या दिवसात खूप मेथी येते, तुमच्याकडं पण येतच असेल, आमच्याकडं पण खूप आता मेथीची भाजी येत आहे. चला तर आता मस्त अशी निवडून ठेवते म्हणजे सकाळी पोरांना डब्याला निवडलेली भाजी करायला काही वेळ लागत नाही. त्यामुळं आता कामं तर आवरलेत, आता भाजी निवडते आणि काही साड्यांना माझ्या फॉल लावून ठेवलाय मशीनवर, हातशिलाई करायची आहे, ती हातशिलाई पण करून घेते. चला तर मग मस्त अशी फ्रेश मेथीची भाजी दारावरच इकायला आलती ती घेतली आणि आता मस्त निवडून ठेवते. चला तर मग मस्त असे घरातले कामं आवरून मेथीची भाजी निवडत बसले मी. आता थंडीच्या दिवसात खूप मेथी येते सगळीकडेच, आता मेथीचीच भाजी असते. चला मग माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता कंटिन्यू व्हिडिओ टाकन मी. 8 दिवसाचा थोडा गॅप पडला, पण आता आपले डेली ब्लॉग येतील. नक्की सपोर्ट करा, लाईक करा मला नवीन असल्यामुळे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.